कुरगवडे अहिराणी कथा सुभाष अहिरांच्या हस्ते आज प्रकाशन। धुळे शहरातील जेल रोडवरील धोंडे शामराव गरुड वाचनालयाच्या सभागृहात आज दिनांक 23 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता बबनराव मोरे लिखित अहिराणी भाषेतील कथा संग्रह कुरघोडीचा प्रकाशन सोहळा खानदेश साहित्य संघ धुळे द्वारा आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान अहिराणी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष रमेश बोरसे यांनी भूषवले होते। अहिराणी साहित्य संमेलनाचे 5वे अध्यक्ष सुभाष वामन अहिरे यांच्या हस्ते अहिराणी कथा संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्राध्यापक डॉक्टर सदाशिव सुरवंशी, प्राध्यापक डॉक्टर पुला बागुल, अहिराणी साहित्यिक रत्ना पाटील, ॲडव्होकेट जेटी देसले, जिल्हा अहिर सुवर्णकार समाज अध्यक्ष चंद्रकांत सोनार, धुळे जिल्हा सहकारी पतपेढ्यांचा महासंघ फेडरेशन चेअरमन लक्ष्मीकांत शाह हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते। तर यावेळी कादंबरी लेखक सुरेख मोरे, गीतकार शाहीर नानाभाऊ पाटील, एकांकिका लेखक बीपी राजपूत, कवी जगदीश जयपूरकर, डॉक्टर ज्ञानेश दुसाने आदी मान्यवरांचा सत्कार सोहळाही याच ठिकाणी करण्यात आला व तसेच कार्यक्रमाला उपस्थित आवाहन योगिता मोरे, प्रशांत मोरे, मोहिनी मोरे यांनी केले होते। अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीले वैरायनं तारा भाळकर अध्यक्ष यासने असं सांग बोली मजबूत राही ते भाषा मजबूत राही आणि बोली टिकी ते भाषा टिकी म्हणसरी त्यासनी वारकरी संप्रदायना लोकेशनं वारकरी संप्रदायना साधू संतसनं उदाहरण देणं, सावता माईनं उदाहरण देणं आणि माय लेकरूले झोकामा जवळ टाकस तवय ती अंगाई गीत म्हणस आई अंगाई गीत भाषानं संवर्धन करस। एककडे भाषा संवर्धनना करता मराठी साहित्य संमेलन होई राहिनं आज धुयाले भाषा संवर्धन करता कुरघोडी नावनं पुस्तकनं प्रकाशन होई राहिनं अहो दुग्ध शर्करा योग आहे। धन्यवाद। मी बबन मुरलीधर मोरे, माझे मराठी 3 पुस्तकं प्रकाशित झाले, परंतु अहिराणीची माझी इतकी नाळ जुळलेली होती। माझा आजोबा शिरूड तिथे सर्व मामा मावशी आई मामे भाऊ यांचे सर्वांचं अहिराणी बोलणं, कॉलेजमध्ये जे माझे वर्गमित्र होते हॉस्टेलचे अहिराणी बोलणं, त्यामुळे मला अहिराणीची खूप हे होती आणि मी आज कुरघोडी हा विनोदी कथा संग्रह तयार करून आज त्याचं प्रकाशन होते, याचा मला विशेष आनंद। ओके, या पुस्तकात माझ्या हाती छापल्या आणि पुस्तक कथा संग्रह साधा सुद्धा कथा संग्रह, कारण की ह्या कथा कशा निर्माण होते, कथाना त्रास ज्याला आपण आपली अहिराणी भाषेला स्टोरी म्हणतो, ते कथाना त्रास ती गोड त्रास आणि ते कथानं त्या कथानं ते व्यक्तिचित्राच्या माध्यमातून वेगवेगळ्या पात्राच्या माध्यमातून तो कथा लिखणारा त्याची अशी गुफांतर त्याच्या हार्मा म्हणजे हार्पाटे हात त्याचा असा उभीत आणि मग ते गुफानंतर तो त्या सर्व प्रसंगाचं वर्णन करस, तो कथाकार ते निवेदन करस आणि त्याला एखादं 20 सूत्र ठेवस, ते कथानं 20 सूत्र ठेवस, कथानी मुकाल करस आणि कथामय संदेश दे। मग तो संदेश देताना तो विनोदना ढंग देस, विनोदी आणून देस, मार्मिक पद्धतीमध्ये चिमटाली संदेश बुथडं कोणी सगळे असा तो काही संदेश देवला, तो संदेश तुम्हा पुन्हा आपला सर्वांना जगासाठी राहा। कारण की कथा काय आहे, कथासना ज्ञानाचा प्रकार आहे, कारण की कथा ज्यासाठी कथासना तुम्ही जर देतं तर अगदी ज्याला आपण गोड कपडा म्हणतात, कथा कहाण्या म्हणतात, अशा कथासना लोककथा होती, कहाण्या होती, कोठावती, स्फुट गोष्टी होती, लघुकथा होती, नवकथा होती, दीर्घकथा होती, रूपक कथा होती, शौर्य कथा होती, दृष्टांत कथा होती, ग्रामीण कथा होती, ललित कथा होती, विज्ञान कथा होती, अशा ज्ञानाच्या कथासना हाय सर्व जग करायचे ज्ञानाच्या कथा शिकायची आणि आपल्या कथानी यथा नानाभाऊसाठी बोलक्या करायला आरती रशियाला चौकपर्यंत त्या न्यायाधीशांनी कथा सांगितल्या, गोठा सांगा अहो कथासना गोठासना इतिहास इतिहासामध्ये सांगा आगे मी तर पहिले विनंती करतो काही गोष्टी या पुस्तकाच्या माध्यमातून सांगायला पाहिजे।